इचलकरंजी आमदार राहुल आवाडे यांच्या आयजीएम रुग्णालयातील तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी दुपारपासून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज पाटील यांना कार्यमुक्त करण्यात आलं। डॉक्टर पाटील यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ उपसंचालक डॉक्टर सूर्यवंशी यांनी दिली। हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील 10 वर्षाची मुलगी पडल्याने तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले। तिच्या आईने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणले असता त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज पाटील यांनी या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपचार व सुविधा नसल्याचे सांगत त्या मुलीला खाजगी रुग्णालयाची चिठ्ठी देत त्या ठिकाणी उपचारासाठी जाण्यास सांगितले। परंतु त्या ठिकाणी उपचारासाठी 10,000चा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितल्यानंतर सदर मुलगी व तिच्या आईने या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन माहिती दिली। त्यावर आमदार आवाडे यांनी थेट रुग्णालय गाठले व डॉक्टर पाटील यांची कान उघडणी करत परवाना रद्द करण्याचा इशारा दिला। तसेच आमदार राहुल आवाडे यांनी याबाबतीत आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून सदर डॉक्टरांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली होती। त्या अनुषंगाने सदर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। इचलकरंजी परिसरातून आमदार राहुल आवाडे यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।